तर कोल्हापुरातल्या नांदणी मठातली महादेवी हत्तीण वनतारामध्ये नेली। त्यानंतर नांदेड येथील शेकडो तरुण अंबानी कुटुंबियांवर नाराज झालेत। शिरोळ तालुक्यातल्या हजारो जिओचे सिम कार्ड नागरिकांनी पोर्ट करायला सुरुवात केली। जिओच्या कस्टमर केअर सोबत बोलतानाचा संवाद साम टीव्हीच्या हाती लागलाय। या ऑडिओची साम टीव्ही मात्र पुष्टी करत नाही। दीक्षा बोलते जिओमधून। तर माझं बोलणं प्रसाद सरांसोबत होतं। हा बोला की. तर जसं मी ते चेक करते, तुम्ही 15 फेब्रुवारी 2023 पासून आपल्या जिओच्या सर्व्हिसची चेक करताय। जो तुम्ही 40 दिवसांचा प्लॅन घेतलेला आहे याला एक्सपायर होण्यासाठी 15 दिवस बाकी आहे। बरं. जो डिव्हाइस करताय तो आहे 5G। बरं. काही इश्यू होते का तुम्हाला जिओ सर्व्हिस किंवा नेटवर्क कनेक्टिव्हिटीला घेऊन? हा सर्व्हिस नाही. सुद्धा कॉल हे आमचा इश्यू झाला आहे आणि अंबानीचा कुठला प्रोडक्ट वापरणार नाही। आमच्या इथं हत्ती घेऊन गेला अंबानीने, त्यामुळे जिओ आणि रिलायन्सशी रिलेटेड आम्ही कुठलाही प्रोडक्ट वापरणार नाही। त्यामुळे मी पोर्टिंगला टाकलेला आहे। इश्यू होते सर नेमका? ओके. अंबानी आमच्या इथून हत्ती घेऊन गेला महाराष्ट्रात आमच्या धर्माचा, त्यामुळे अंबानी रिलेटेड जे प्रोडक्ट आहे ते प्रोडक्टला आम्ही बॉयकॉट केला आहे। कुठलाही प्रोडक्ट वापरणार नाही, त्यामुळे पोर्टिंगला टाकलेला आहे। तर हा प्रॉब्लेम काय आहे मी समजू शकत नाही आहे व्यवस्थित। आमच्या इथं धार्मिक स्थळातील हत्ती अनंत अंबानीने घेऊन गेलाय बळजबरीनं, त्यामुळे आमच्या इथं सगळे जवळपास मला आता करत कॉल यायला चालू होतील। जवळजवळ सगळीच कार्ड पोर्टिंग होत आहे तिथून आणि जिओला बॉयकॉट केलेला आहे आमच्या एरियातून, इथं कोल्हापूर जिल्ह्यातून।